मनाने शरीराने आर्थिकदृष्ट्या सुद्धा खंबीर आहे, आता हा जे निर्णय घेतात त्याला अशा तऱ्हेचं आत्मविश्वास हा असावाच लागतो. तर हा सगळा आत्मविश्वास त्यांनी कसा मिळवला आणि या सगळ्या वेगळ्या प्रसंगांना त्यांनी कसं तोंड दिलं हे त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे. लेखिका विवाहाविरुद्ध आहे असं अजिबात नाहीये, पण त्यांना आपल्या ह्या सगळ्या इतर ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याही समजून घेणारं कुणीतरी हवंय, ही अपेक्षा आपल्याला निश्चितच योग्य अशीच म्हणावी लागते. तर स्त्रीने एकटीने राहताना हा निर्णय स्वतः घेताना त्यांना त्यांच्या कुटुंबात, आजूबाजूच्या परिसरात, नंतर नोकरी करत असताना किंवा त्या वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित होत्या त्याच्यात कसे कसे अनुभव आलेत ते या पुस्तकात त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याच्याविषयीच आपण त्यांना बोलतं करणार आहोत. प्रिया. नमस्कार. सर्वप्रथम अशा धाडसी लेखनासाठी आपण विनयाताईंचं अभिनंदन करूया. एक आगळं वेगळं आत्मकथन विवाह नाकारताना या रूपानं मराठी साहित्यामध्ये मूर्त झालेलं आहे. आत्ताच उज्ज्वलाताईंनी सांगितलं की विदर्भ साहित्य संघाचा तर पुरस्कार मिळालाच, परंतु ललितच्या लक्षवेधी पुस्तकामध्ये सुद्धा या पुस्तकाची इतक्या कमी काळामध्ये नोंद घेतली गेली. तर बोलतं करायचं आहे, आम्ही फक्त दोघं आहोत त्यांच्यासोबतचा. तर मी विनयाताईंना असं विचारेन की सत्यनिष्ठपणानं लिहिणं हे खरंच खूप आव्हानात्मक असतं, परंतु तो तुमचा स्थायीभाव आहेच. राहून इथपर्यंतच्या आयुष्याचा प्रवास आपण करून आलात, पण हे जे काही सगळं आहे ते आता लेखनामध्ये उतरवावं तर त्याचं नेमकं बीज कधी पडलं? थोडक्यात या पुस्तकाची जन्मकथा जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. चरित्र खूप वाचत असे तेव्हा प्रत्येक वेळेला माझ्या लक्षात यायचं आणि माझा जो काळ होता साधारण 70-80च्या आसपासचा, त्यावेळेला सुनीताबाई म्हणजे पुलंची पत्नी किंवा अशा अनेक प्रकारची आत्मचरित्र गाजत होती आणि त्याच्यावर वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. प्रत्येक वेळेला मला असं जाणवायचं की हे बरोबर आहे, पण हे जे काही प्रश्न येत आहेत हे प्रामुख्याने संसारी स्त्रियांचे येत आहेत आणि एकट्या राहणाऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणते प्रश्न येतात याची लोकांना फारशी जाणीवच होत नाही. आणि तो एक टवाळीचा विषय असतो पुष्कळदा भोवतालच्या लोकांमध्ये असं मला जाणवायचं, किंवा अज्ञानाचा की काय प्रश्न आहेत हे कळतच नाही अशा प्रकारचा. तर आपण लिहायला हवं असं मला वाटायचं, पण नेमकं धाडस होत नव्हतं किंवा मी फक्त बडबडायचे खरं म्हणजे लिहायला हवं. एक निमित्त असं झालं, राजहंस प्रकाशनामध्ये मी जेव्हा होते तेव्हा सुजाता देशमुख माझी मैत्रीण होती, आम्ही दोघी संपादक होतो आणि आमच्या अशा गप्पा चालायच्या. ती म्हणायच्या का विनय तुला नाही का कधी लग्न करावं असं वाटलं, मला नेहमी अवघड वाटतं बिन लग्नाचं राहणं वगैरे असं. अशा आमच्या मोकळ्या गप्पा व्हायच्या. पुढे ती माहेर मासिकामध्ये गेली, त्यांनी माहेर मासिक त्यांनी विकत घेतलं आणि तिकडे गेले आणि त्यावेळेला तिने माहेर मासिकामध्ये एक पुरवणी निर्माण केली होती, तुझ्या विना तुझ्यासह, म्हणजे नवऱ्याच्या बरोबरचं आयुष्य आणि नवऱ्याच्या नंतरचं आयुष्य. काही घटस्फोटित किंवा विधवा स्त्रियांचं तिने त्याच्यामध्ये घेतलेलं होतं. तर ती मला एकदम तीच बघायला विनय मला एकदम सुचलं, तू ह्या चौकटीत बसत नाही आहेस, तू नेहमी जे बोलतेस ना तू लिही पण याच्यामध्ये. मी नाव दिलंय तुझ्या विना तुझ्यासह, ह्या जरा चौकटीत बसव, तुला ते जमतं आणि तू लिही. तर मी म्हटलं अगं मला जमेल बघते. आणि जे काही माझ्या मनात साठलेलं, त्यावेळेला मी 61 वर्षाची होते, माझ्या मनामध्ये साठलेलं होतं म्हणून मी त्यावेळेला पटकन बरं म्हटलं ते तुझ्या विना असं तिचं हे घेऊन मी सुरुवात केली आणि 5-6 पानांचा लेख मी त्यावेळेला लिहिला. तर त्या लेखाला बराच प्रतिसाद मिळाला, पण तो मला असा झटकन कळला नाही. कधीतरी एकदा अक्षरस्पर्शाची गीताली विमो भेटली, ती म्हणायला की ते काय झालं त्या लेखाला अगदी क्यू लागला आहे तुझ्या वाचण्यासाठी अमुक तमुक. दिलीप माझगावकर प्रकाशक त्यांनी वाचलं आणि ते म्हणाले तुझ्याजवळ इतकं सगळं सांगण्यासारखं आहे आणि तू 4-5 पानात ते वाया घालवलंस लेख लिहून, तू याच्यावर मोठं पुस्तक लिही.